जय काळसिद्ध. आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. म्हणजे आज माघ महिन्याची पौर्णिमा आहे. माघ महिन्याची पौर्णिमा आणि माझ्या दृष्टीने विशेष महत्व का? कारण बघा आता काय होतं, आपण आपली ह्या सगळ्या तारखा वगैरे आहेत ना, ह्या इंग्रजांनी आल्यानंतर सगळ्या तारखा सुरू झाल्या. पण आपल्या परंपरेप्रमाणे, वैदिक परंपरेप्रमाणे आपला जन्मदिवस आपण कसं ठरवतो? आपल्या तिथीप्रमाणे. आणि माझ्या सुदैवाने आज माघ महिन्याच्या पौर्णिमेला कळलं ना, माझा जन्म झालेला आहे. अर्थात त्या दिवशी तारीख होती 15 फेब्रुवारी 1946. तर म्हणजे मी विशेष महत्त्व का देतो बघा, कारण काय असतं, आपल्या कर्मसुकृताप्रमाणे या भूतलावर येतो, त्याप्रमाणे हा देव या भूतलावर आला. आणि महद्भाग्याने मला, अर्थात माझं लहानपण माझ्या आजोबांबरोबर गेलं. आजोबा गावचे पुजारी असल्यामुळे ते पूजा अर्चेचे संस्कार मला मिळाले. माझ्या सुदैवाने पुढे मला काळसिद्धेश्वर महाराज सद्गुरू म्हणून मिळाले. आणि मग त्यांच्याबरोबर माझा प्रवास सुरू झाला. कळलं ना, म्हणजे 1968 पासून मी महाराजांबरोबर आहे. आणि महाराजांनी मला म्हणजे अगदी पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन, कळलं ना, म्हणजे 1998ला मला महाराजांनी प्रवचनाला बसवलं. अर्थात त्या अगोदर माझं जे काय चाललेलं होतं वाचन वगैरे, सुदैवाने भगवद्गीता, आमच्या शाळेमध्ये भगवद्गीतेचे बालमोहन विद्या मंदिर ही माझी शाळा असल्यामुळे भगवद्गीतेचा 11वा अध्याय, 15वा अध्याय आणि रामरक्षा आम्हाला पाठ करायला लागायचे. ठीक आहे, आणि ते संस्कार मला मिळाले. आणि पुढेही अशी वाटचाल झाली. जेव्हा प्रवचनाला बसवलं आणि तेव्हापासून 98 पासून मी महाराजांसमोर प्रवचन करायचो. पहिली 5 वर्ष मी महाराजांसमोरच प्रवचन करत होतो. सुदैवाने काय झालं, महाराजांनी देह सोडल्यानंतर, अर्थात महाराजांनी जे मुंबईमध्ये जे आश्रम निर्माण केला होता तिथे मी प्रवचन करत होतो. पुढे कर्मधान्य संयोगाने मी तिथून पाचोऱ्याला गेलो, गावी गेलो. आणि तिथे मीनाताई, ॲडव्होकेट मीनाताईंनी सिद्धगिरी निर्माण केली. आणि मग तिथे प्रवचनाचा कार्यक्रम अगदी 10 वर्ष चालला. गजानन महाराजांच्या मंदिरात 5 वर्ष चाललं. आणि त्यामुळे दासबोधाच्या सगळ्या 200 समाजांवर प्रवचनं झाली. कारण ती सगळी यूट्यूबमध्ये उपलब्ध आहेत. सांगण्याचा मुद्दा असा, हे सगळं कार्य ठीक आहे, अगदी काळसिद्धेश्वर महाराजांच्या आज्ञेप्रमाणेच सगळं मी करत आलेलं आहे. पण कसं होतं बघा, आपण म्हणतो ना, हा श्रोता असतो ना, कधी कोणामुळे श्रोता होतो, तर समोर जर वक्ते असतील, म्हणजे श्रोता जो आहे, समोर जर श्रोते असतील तरच वक्ता असू शकतो. आणि म्हणून काय झालं, म्हणजे मी अगदी तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे त्यावेळेला सुद्धा माझ्या समोर जे असायचे महाराज असताना, कळना पाचोऱ्याला सुद्धा जी अनेक भक्त मंडळी समोर असायची, कळना त्यांचा सगळ्यांचा मी अनंत ऋणी आहे. कारण त्या सगळ्यांमुळे केवळ श्रोते समोर होते, म्हणूनच माझ्याकडून जे काय बोललं गेलं, कळलं ना. म्हणून समर्थाने सुद्धा श्रोते मध्ये म्हटले ना, की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, कळलं ना. आणि बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो, मी तुमच्याशी सलगी करतो. पुढे त्याने म्हणलं, समर्थांचा पुत्र जगी, कळलं ना. परी सामर्थ्य असे त्याचे अंगी, अर्थात समर्थ काळसिद्धेश्वर महाराजांचं सान्निध्य मला मिळालं, कळलं. आणि मग तुम्ही सगळे संत महानुभाव आहात, तुमच्यामुळेच मी हे सगळं बोलू शकलो. आणि म्हणूनच मी तुमच्याशी सलगी करतोय. आता बघा कसं असतं, व्याघ्रसिंह भयानक असतात, पण त्यांची मुलं मात्र त्यांच्यासमोर खेळत असतात, रांगत असतात. तर आता मी तुमच्यासमोर हे सगळं करत आलोय आतापर्यंत. तर मला आता पुन्हा असं म्हणजे मनपूर्वक मी असं सांगतो, कदाचित बोलण्याच्या ओघात मी कधी तुम्हाला दुखावलं असेल, कळलं ना, की तुमच्या अंतःकरणाला लागेल असा एखादा शब्द जर माझ्याकडून गेला असेल, तर मी तुमचा क्षमा प्रार्थी आहे. तुमची मी सगळ्यांची क्षमा मागतो. केवळ तुमच्यामुळे हे मी महाराजांनी जे माझ्यावर जे दायित्व सोपवलं, जे माझ्यावर कार्य सोपवलं, हे कार्य केवळ महाराजांच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी करू शकलो, कळलं ना. त्यामुळे आजच्या प्रसंगी, आज माझा वाढदिवस त्या तिथीप्रमाणे, आणि मी खरंच तुमचा सगळ्यांचा, मी सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, कळलं ना. म्हणजे पाचोरा इथले सगळे जिज्ञासू भक्त मंडळ, गजानन महाराजांच्या मंदिरातले जिज्ञासू भक्त मंडळ आणि महाराजांचे जे अनेक शिष्य जे माझ्या संपर्कात आले,
त्या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून ऋणी आहे, कळलं ना. आणि मला तुम्ही सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छाच हे सगळं फळ आहे. तर आज या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला खरंच अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि महाराजांनी जे काय माझ्यावर कार्य सोपवलं होतं, महाराज मला म्हणायचे ना की बाबा दासबोधाच्या प्रत्येक समासावर प्रवचन व्हायला पाहिजे, तर ही सगळी प्रवचनं तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून मिळू शकतील. तर पुनश्च मी तुमचं खरंच अंतःकरणापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि पुन्हा कदाचित माझ्याकडून काही बोललं गेलं असेल, तुम्हाला काय लागलं असेल, कळलं ना, तुमचं अंतःकरण दुखावलं गेलं असेल, असं जर माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर मी तुमचे खरंच अंतःकरणापासून मी क्षमा प्रार्थी आहे. कारण मी आणखी काय सांगू, अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या, कळलं ना. वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, कळलं ना. आणि असंच प्रेम ठेवा, कळलं ना. आता या भूतालावर आता एवढी वर्ष राहिली, समजा आता 80व्या वर्षामध्ये मी पदार्पण केलंय या देहाने, मी म्हणण्यापेक्षा शरीराने म्हणा. आणि मी हे माझं शरीर गंगा मातेला कधीच अर्पण केलेलं आहे, कळलं ना, गंगा स्नान करताना. तेव्हा पुनश्च मी आपल्याला सगळ्यांना खूप धन्यवाद देऊ इच्छितो. आणि असंच प्रेम असू द्या, कळलं ना. अशात प्रेमभावाने ह्याच्या पुढे आपण वाटचाल करूया. काय होतं बघा, आपण म्हणतो ना, प्रेम लाभे प्रेमळाला त्याग त्याची कसोटी. प्रेम लाभतं कुणाला, पण त्याग पाहिजे, अंतःकरणामध्ये त्याग पाहिजे, परस्पर. आणि हे सगळं वसुधैव कुटुंब हीच आपली परंपरा आहे. संपूर्ण विश्व हा एक परिवार आहे. तर ह्याच भावाने आपण ह्याच्या पुढे जीवन जगूया, कळलं ना. आणि तुमची सेवा करण्याची मला जी काही संधी ह्याच्या पुढे सद्गुरू कृपेने मिळेल, त्या संधीचा मी जरूर उपयोग करेन. जय काळ सिद्ध, जय काळ सिद्ध, जय.